नमस्कार मित्रांनो, आज आपण सॉलिड स्टेट या चॅप्टरमधील इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स या पॉइंटचा स्टडी करणार आहे. तर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स या पॉइंटचा स्टडी करत असताना सॉलिडचे टोटल 3 टाईप आहेत आणि ते तिन्ही टाईप त्या सॉलिडच्या इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीवरती डिपेंड आहेत. तिन्ही टाईप सॉलिडच्या इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीवरती डिपेंड आहेत. त्यापैकी पहिला टाईप आहे कंडक्टर, दुसरा टाईप आहे इन्सुलेटर आणि तिसरा टाईप आहे सेमीकंडक्टर. असे तिन्ही टाईप सॉलिडच्या इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीवरती डिपेंड आहेत. त्यापैकी आपण पहिला टाईप स्टडी करणार आहे कंडक्टर. तर कंडक्टर म्हणजे काय पहा. कंडक्टर हा असा सबस्टन्स आहे की त्या सबस्टन्समधून इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिक करंट पास होणार आहे. पुन्हा एकदा बघा, कंडक्टर म्हणजे काय तर असा सबस्टन्स की ज्या सबस्टन्समधून इलेक्ट्रिक करंट पास होतो त्या सबस्टन्सला आपण म्हणणार आहे कंडक्टर. यामध्ये पाहू शकता, द कंडक्टर इज अ मटेरियल विच अलाउज अन इलेक्ट्रिक करंट टू पास. त्यानंतर कंडक्टरची कंडक्टिव्हिटीचा विचार केला तर कंडक्टरच्या कंडक्टिव्हिटीची रेंज आहे 10⁴ to 10⁷ पर ओहम पर मीटर. एक्झाम्पल पहा, कंडक्टरचे एक्झाम्पल आपण घेणार आहे मेटल्स. जे काय मेटल्स आहेत या मेटल्सलाच आपण काय म्हणणार आहे कंडक्टर म्हणणार आहे. मेटल्सला काय म्हणणार आहे कंडक्टर. आणि या मेटलची कंडक्टिव्हिटी रेंज असते 10⁷ पर ओहम पर मीटर. एवढी कंडक्टिव्हिटी रेंज असते. मेटलमध्ये इलेक्ट्रिक करंट कंडक्ट करण्याची रेंज किती आहे 10⁷ पर ओहम पर मीटर एवढे असणार आहे. पुन्हा एकदा बघा, कंडक्टर्स या पॉइंटमध्ये कंडक्टर म्हणजे काय, जो सबस्टन्स इलेक्ट्रिक करंट कंडक्ट करतो त्याला आपण म्हणणार आहे कंडक्टर, किंवा ज्या सबस्टन्समधून इलेक्ट्रिक करंट पास होतो त्याला आपण म्हणणार आहे कंडक्टर्स. कंडक्टरची कंडक्टिव्हिटी रेंज आहे 10⁴ to 10⁷ पर ओहम पर मीटर. कंडक्टरचे एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे मेटल्स. आणि मेटल्समध्ये कंडक्टिव्हिटी ऑर्डर किंवा कंडक्टिव्हिटी रेंज असते 10⁷ पर ओहम पर मीटर. यानंतर आपण कंडक्टरच्या टाईपचा स्टडी करणार आहे. तर कंडक्टरचे 2 टाईप आहेत. त्यापैकी पहिला टाईप आहे मेटॅलिक कंडक्टर आणि दुसरा टाईप आहे इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर. तर मेटॅलिक कंडक्टर म्हणजे काय. मेटॅलिक कंडक्टर याचा अर्थ असा आहे की मेटॅलिक कंडक्टरमधून इलेक्ट्रिक करंट पास होतो आणि तो इलेक्ट्रिक करंट पास होत असताना त्या कंडक्टरमध्ये कोणताही केमिकल बदल होत नाही. हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. त्यानंतर मेटॅलिक कंडक्टरमध्ये जो इलेक्ट्रिकल करंट पास होणार आहे तो इलेक्ट्रिकल करंट इलेक्ट्रॉन थ्रू पास होतो. असे 2 पॉईंट याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत. इलेक्ट्रोलायटिक कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिक करंट पास होणार. तो इलेक्ट्रिक करंट पास होत असताना त्या कंडक्टरमध्ये केमिकल चेंज होणार आहे, म्हणजेच केमिकल बदल त्यामध्ये होणार आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रोलायटिक कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिकल करंट हा त्या कंडक्टरमध्ये असणाऱ्या आयन थ्रू इलेक्ट्रिकल करंट काय होणार आहे पास होणार आहे. ठीक आहे. तर असे 2 टाईप आहेत कंडक्टरचे, मेटॅलिक कंडक्टर आणि इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर. याच्यामध्ये पुन्हा एकदा बघा, शॉर्टमध्ये 2 पॉईंट महत्त्वाचे आहेत. मेटॅलिक कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिक करंट हा इलेक्ट्रॉन थ्रू फ्लो होणार आणि इलेक्ट्रोलायटिक कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिक करंट आयन थ्रू पास होणार आहे. हा झाला पॉईंट कंडक्टर्स. यानंतर जो आपण पॉईंट स्टडी करणार आहे तो आहे इन्सुलेटर. आता इन्सुलेटर म्हणजे काय तर पहा, असा सबस्टन्स
की ज्या सबस्टन्समधून इलेक्ट्रिक करंट पास होत नाही त्या सबस्टन्सला आपण म्हणणार आहे इन्सुलेटर. यामध्ये पाहू शकता सॉलिड्स which do not allow the electricity to pass through them are called insulator. पुन्हा एकदा बघा, इन्सुलेटर म्हणजे काय? सबस्टन्स म्हणजे आपण सॉलिड कन्सिडर करू, असा सॉलिड की ज्या सॉलिड मधून इलेक्ट्रिक करंट पास होत नाही अशा सॉलिड सबस्टन्सला आपण काय म्हणणार आहे? इन्सुलेटर म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? इन्सुलेटर. इन्सुलेटर मध्ये कंडक्टिव्हिटी रेंज किती आहे? 10⁻⁻20 to 10⁻⁻10 पर ओहम पर मीटर एवढे आहे. एक्झाम्पल, इन्सुलेटरमध्ये एक्झाम्पल ग्लास, वूड, पेपर, सल्फर, फॉस्फरस एक्सेट्रा. हे एक्झाम्पल कशाचे आहेत? इन्सुलेटरचे आहेत. यामधून इलेक्ट्रिक करंट पास होणार नाही. त्यानंतरचा जो टाईप आहे तो आहे सेमीकंडक्टर. मग सेमीकंडक्टर म्हणजे काय? तर पहा, जर कंडक्टिव्हिटीचा विचार केला आपण तर सेमीकंडक्टर या कंडक्टरची कंडक्टिव्हिटी ही नेहमी इन्सुलेटर आणि कंडक्टर यांच्या मध्ये असते. म्हणजे काय? सेमीकंडक्टर आर मटेरियल विच हॅव अ कंडक्टिव्हिटी बिटवीन कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. ठीक आहे. जर आपण सेमीकंडक्टरच्या कंडक्टिव्हिटीचा विचार केला तर पहा, सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी रेंज काय आहे? 10⁻⁻6 to 10⁻⁴ पर ओहम पर मीटर. एक्झाम्पल पहा, जर्मेनियम आणि सिलिकॉन अशी सेमीकंडक्टरची 2 एक्झाम्पल आहेत. तर हे झाले 3 टाईप, इन्सुलेटर, सेमीकंडक्टर आणि कंडक्टर. पुन्हा एकदा बघा, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स या पॉइंटचा स्टडी करत असताना सॉलिडचे 3 टाईप आहेत, कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर. ठीक आहे. त्यानंतर आपण बँड थिअरीचा आपण स्टडी करणार आहे की त्या बँड थिअरीमध्ये कंडक्टर, सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर यामध्ये जो कंडक्टिव्हिटीचा डिफरन्स आहे तो कंडक्टिव्हिटीचा डिफरन्स कसा आहे, त्यामध्ये तो डिफरन्स कशामुळे आहे हे एक्सप्लेन केलेलं आहे. पहा, बँड थिअरी. या बँड थिअरीमध्ये ऍक्च्युअल कन्सेप्ट काय आहे तर कंडक्टर, सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर यांच्यामध्ये जो कंडक्टिव्हिटी डिफरन्स आहे तो कंडक्टिव्हिटी डिफरन्सचा स्टडी या बँड थिअरीमध्ये आपण करणार आहे. तर या कंडक्टिव्हिटी डिफरन्सचा स्टडी करत असताना बँड थिअरीमध्ये 2 टाईपचे बँड आहेत. त्यापैकी पहिला जो बँड आहे तो आहे कंडक्शन बँड आणि दुसरा जो बँड आहे तो आहे व्हॅलन्स बँड. असे 2 टाईपचे बँड आहेत. या 2 टाईपच्या बँडमध्ये कंडक्शन बँड आपण कोणाला म्हणणार आहे तर पहा, कंडक्शन बँड म्हणजे काय तर कंडक्शन बँड हे पार्शली फिल्ड बँड असणार आहे. कंडक्शन बँड हे काय असणार आहे? पार्शली फिल्ड बँड आहे, किंवा आपण त्याला म्हणू शकतो फर्स्ट एम्प्टी एनर्जी बँड. काय म्हणणार आहे? फर्स्ट एम्प्टी एनर्जी बँड. त्याचबरोबर व्हॅलन्स बँड म्हणजे काय तर लक्षात ठेवा, व्हॅलन्स बँड आउटर मोस्ट फिल्ड एनर्जी बँड आहे. व्हॅलन्स बँड हे कसे आहे? आउटर मोस्ट फिल्ड एनर्जी बँड आहे. ठीक आहे. हे झाले दोन्ही बँड आणि दोन्ही बँडचा ऍक्च्युअल कन्सेप्ट काय आहे? कंडक्शन बँड पार्शियली फिल्ड बँड आहे आणि व्हॅलन्स बँड हे आउटर मोस्ट फिल्ड बँड आहे. म्हणजे कंडक्शन बँड हे पार्शियली फिल्ड आहे आणि व्हॅलन्स बँड हे फिल्ड बँड आहे. ठीक आहे. त्यानंतर या दोन्ही बँड मधला जो एनर्जी गॅप आहे त्या एनर्जी गॅपलाच आपण म्हणणार आहे फॉरबिडन झोन किंवा आपण त्याला म्हणू शकतो एनर्जी गॅप. या दोन्ही बँड मधला जो डिफरन्स आहे, एनर्जीमध्ये जो डिफरन्स आहे त्या डिफरन्सला आपण म्हणणार आहे फॉरबिडन झोन किंवा एनर्जी गॅप म्हणणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण एक्झाम्पल पाहू शकतो. तुमच्या समोर मॅग्नेशियम मेटलचं एक्झाम्पल दिलेलं आहे. मॅग्नेशियम मेटलचा ॲटॉमिक नंबर 12 आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन दिलेलं आहे आणि या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनमध्ये 2 टाईपचे बँड आहेत.
एक म्हणजे कंडक्शन बँड आहे आणि दुसरा म्हणजे व्हॅलन्स बँड आहे. ठीक आहे. आता मी मगाशी सांगितलेलं आहे कंडक्शन बँड म्हणजे काय. तर कंडक्शन बँड हे पार्शियली फिल्ड बँड आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन कम्प्लिटली फिल्ड नसतील त्या ऑर्बिटल आपण म्हणणार आहे कंडक्शन बँड, आणि जे ऑर्बिटल कम्प्लिटली फिल्ड आहे त्या ऑर्बिटल आपण म्हणणार आहे व्हॅलन्स बँड. यामध्ये तुम्ही पाहू शकता की तुमच्या समोर या ठिकाणी 1s 2s आणि 2p या तिघांना आपण म्हणणार आहे व्हॅलन्स बँड. ठीक आहे. त्यानंतर 3s आणि 3p याला आपण म्हणणार आहे कंडक्शन बँड. म्हणजे मॅग्नेशियम या मेटलमध्ये व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड आहे. लक्षात आले का. तर कंडक्शन बँड हे पार्शियली फिल्ड आहे. ठीक आहे. कम्प्लिटली फिल्ड नाही, पण व्हॅलन्स बँड हे काय आहे, कम्प्लिटली फिल्ड आहे. आउटर मोस्ट कम्प्लिटली फिल्ड ऑर्बिटल आहे. तर या व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडचा यूज करून आपण कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर यांच्यामध्ये असणारा एनर्जी गॅप किंवा यांच्यामध्ये असणारा कंडक्टिव्हिटी डिफरन्स स्टडी करणार आहे. तर पहा, या एनर्जी किंवा या कंडक्टिव्हिटी डिफरन्सचा स्टडी करत असताना त्याच पॉईंटला आपण म्हणू शकतो मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्शन. याच्यामध्ये आपण बँड मॉडेल पाहणार आहे. बँड मॉडेलमध्ये ही एनर्जी लेवल आहे. पहिल्यांदा या बँड मॉडेलमध्ये आपण कंडक्टरचा स्टडी करणार आहे. तर कंडक्टर हा जो सबस्टन्स आहे, या सबस्टन्समधून इलेक्ट्रिकल करंट फ्लो होणार आहे आणि तो इलेक्ट्रिकल करंट चांगल्या प्रकारे फ्लो होतो, म्हणून आपण त्याला म्हणणार आहे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. का म्हणणार, तर पहा की कंडक्टरमध्ये 2 टाईपचे बँड आहेत. पहिला कंडक्शन बँड आणि दुसरा व्हॅलन्स बँड. तर कंडक्टरमध्ये हे जे 2 बँड आहेत, कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड, या 2 बँड मधला जो एनर्जी गॅप आहे तो एनर्जी गॅप आहे 0 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे या 2 बँडमध्ये एनर्जी गॅप प्रेझेंट नाही, एनर्जी गॅपच नाही. जर एनर्जी गॅप या दोघांमध्ये नसेल तर लक्षात ठेवा व्हॅलन्स बँड मधला इलेक्ट्रॉन हा इझिली कंडक्शन बँड मध्ये जाणार आहे. व्हॅलन्स बँड मधला इलेक्ट्रॉन इझिली कंडक्शन बँड मध्ये काय होणार आहे, प्रमोट होणार आहे. जर व्हॅलन्स बँड मधला इलेक्ट्रॉन इझिली कंडक्शन बँड मध्ये प्रमोट होत असेल तर कंडक्टर मधून इलेक्ट्रिक करंट काय होणार, पास होणार आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे कंडक्टर मधून इलेक्ट्रिक करंट कधी पास होतो, ज्यावेळेस व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन काय होणार आहे, प्रमोट होणार. म्हणजे याच्यामध्ये एनर्जी गॅप नसेल तर व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन प्रमोट होण्यासाठी एनर्जी लागणार नाही. ठीक आहे. म्हणून कंडक्टर हा काय असणार आहे, गुड कंडक्टर आहे इलेक्ट्रिक करंट फ्लो करण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो टाईप आहे तो आहे सेमी कंडक्टर. सेमी कंडक्टरचं कम्पॅरिझन आपण कंडक्टर बरोबर करणार आहे. तर कंडक्टरमध्ये कंडक्टिव्हिटी रेंज हाय आहे, तर सेमी कंडक्टरमध्ये कंडक्टिव्हिटी रेंज ॲज कम्पेअर टू कंडक्टरपेक्षा कमी आहे. का कमी आहे, तर पहा सेमी कंडक्टरमध्ये 2 बँड आहेत, कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड. तर या दोन्ही बँडचं ऑब्झर्वेशन केलं तर पहा या दोन्ही बँडमध्ये जो गॅप आहे याच गॅपला आपण म्हणणार आहे एनर्जी गॅप. काय म्हणणार आहे, एनर्जी गॅप. मग हा एनर्जी गॅप किती आहे सेमीकंडक्टरमध्ये, तर 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढा आहे. म्हणजे सेमीकंडक्टरमध्ये एनर्जी गॅप आहे आणि एनर्जी गॅप हा कंडक्टरपेक्षा जास्त आहे. म्हणजे कंडक्टरमध्ये एनर्जी गॅपच नाही, पण याच्यामध्ये एनर्जी गॅप प्रेझेंट आहे. जर या ठिकाणी एनर्जी गॅप असेल तर व्हॅलन्स बँड मधला इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये जाणार नाही. जर व्हॅलन्स बँड मधला इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये गेला नाही तर त्यामधून इलेक्ट्रिक करंट पास होणार नाही. पण सेमीकंडक्टर मध्ये फेवरेबल कंडिशनला व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन प्रमोट होतो. म्हणजेच पुन्हा एकदा बघा, सेमीकंडक्टर मध्ये व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन प्रमोट होतो आणि प्रमोट झाल्यानंतर त्या कंडक्टर मधून इलेक्ट्रिक करंट काय होणार आहे, पास होणार आहे. ठीक आहे. पण ती कंडक्टिव्हिटी
ॲज कम्पेअर टू कंडक्टर पेक्षा काय असणार आहे, कमी असणार आहे. का? कारण याच्यामध्ये एनर्जी गॅप प्रेझेंट आहे. कंडक्टर पेक्षा सेमी कंडक्टर मध्ये एनर्जी गॅप काय आहे, लार्ज आहे. त्यानंतर तिसरा जो टाईप आहे तो आहे इन्सुलेटर. इन्सुलेटर मध्ये सुद्धा 2 बँड आहेत, एक म्हणजे कंडक्शन बँड आणि दुसरा म्हणजे व्हॅलन्स बँड. या दोन्ही बँड मध्ये एनर्जी गॅप जर आपण स्टडी केला तर हा एनर्जी गॅप कंडक्टर सेमी कंडक्टर या दोघांपेक्षाही जास्त आहे. म्हणजे याच्यामध्ये लार्ज एनर्जी गॅप आहे आणि लार्ज एनर्जी गॅप आहे म्हणून व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन प्रमोट होणार नाही. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की इन्सुलेटर मध्ये एनर्जी गॅप किती आहे, 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढा एनर्जी गॅप आहे. आणि 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट हा एनर्जी गॅप भरपूर जास्त आहे, लार्ज आहे. आणि एवढा गॅप आहे म्हणून व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन प्रमोट होणार नाही. आणि इलेक्ट्रॉन प्रमोट होणार नसेल तर त्या सबस्टन्स मधून इलेक्ट्रिकल करंट पास होणार नाही, म्हणून आपण त्याला म्हणणार आहे इन्सुलेटर. काय म्हणणार आहे, इन्सुलेटर. तर अशा प्रकारे हे बँड मॉडेल आहे की या बँड मॉडेल मध्ये तर या बँड मॉडेलमध्ये आपण कंडक्टिव्हिटी डिफरन्सचा स्टडी केलेला आहे. कंडक्टरमध्ये कंडक्टिव्हिटी हाय आहे कारण त्यामध्ये दोन्ही बँडमध्ये एनर्जी गॅप प्रेझेंट नाही. सेमी कंडक्टरमध्ये एनर्जी गॅप कंडक्टरपेक्षा जास्त आहे म्हणून या ठिकाणी कंडक्टिव्हिटी कंडक्टरपेक्षा कमी आहे. आणि इन्सुलेटरमध्ये एनर्जी गॅप या दोघांपेक्षा जास्त आहे म्हणून या ठिकाणी कंडक्टिव्हिटीज किंवा इलेक्ट्रिक करंट पास होणार नाही, म्हणून आपण याला म्हणलेलं आहे इन्सुलेटर. ठीक आहे. तर हा झाला पॉइंट बँड मॉडेल किंवा बँड थेरी. बँड थेरीनुसार आपण पाहिलेलं आहे कंडक्टर, सेमी कंडक्टर आणि इन्सुलेटर यांच्यामध्ये असणारा कंडक्टिव्हिटी डिफरन्स. ठीक आहे. यावरून तुम्हाला मी काही क्वेश्चन विचारू शकतो की पहा, इन्सुलेटरमध्ये इलेक्ट्रिक करंट हा पास होत नाही, इन्सुलेटरमधून इलेक्ट्रिक करंट पास होत नाही, याचं काय रिझन आहे, याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला द्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर ना कंडक्टर याची कंडक्टिव्हिटी रेंज किती आहे, सेमी कंडक्टर याची कंडक्टिव्हिटी रेंज किती आहे, तसेच इन्सुलेटर याची कंडक्टिव्हिटी रेंज किती आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहे. तसेच तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा. आणि तुम्हाला याच्यामध्ये जर काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे. धन्यवाद.